सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये मंजू इकडे आता आर्यनसोबत बोलत असते आणि म्हणत असते की काय रे आर्यन, कुणाशी बोलत होता तेवढा हसून, नेमकं काय चाललं होतं तुझंवालं? तर तो खूप घाबरलेला असतो. त्याला असं वाटतं की मंजूने त्याचं बोलणं ऐकलं आहे, त्यामुळे तो खूप घाबरून गेलेला असतो. तर आता तो म्हणतो की तू कधी आलीस मंजू इथे, असं का बघते माझ्याकडे? तर आता लगेच मंजू म्हणते की काही नाही, आत्ताच आले. जेव्हा तू एवढं हसून बोलत होता ना तेव्हा आले मी. कोणाशी बोलत होता रे? तर तो म्हणतो की मी माझ्या पप्पाशी बोलत होतो. तर मंजू म्हणते तुझ्या पप्पाशी? वाव, एवढं प्रेमाने कोण नाही बोलत. अरे तू खरंच खूप प्रेमाने बोलत होता. मला वाटलं कोणत्या मुलीशी बोलतोय की काय. असं ते गप्पा मारता मारता तर दोघे जण गप्पा मारत राहतात. तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना आता सपना मम्मी साहेबांच्या रूममध्ये पळत येते आणि म्हणते की मम्मी साहेब, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, माझ्यासोबत चला. आणि मम्मी साहेबांना ती बाहेर घेऊन येते आणि म्हणते बघितलं का मम्मी साहेब, पुढं काय आहे? मम्मी साहेब म्हणतात काय आहे? तेव्हा त्या बघतात त्यांचा आर्यन आणि मंजू. तर आता लगेच त्यांना बघून त्या म्हणतात की काय आहे दोघांचं हे चालू. मम्मी साहेबांना आता लगेच ती म्हणते की बघितलं का दोघांचं किती जमतंय, म्हणजे यांचं लवकरच आपल्याला लग्न करावं लागणार आहे आता, असं म्हणत असते. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात सपने, अगं काय बोलते तू? अगं त्यांचं जर असं जमलं तर माझं काय फायदा यामध्ये? माझं काही झालंच नाही तर काय करू मी? मी लग्न जमवायला पाहिजे, यांनी स्वतःच्या मनाने नाही काही करायला पाहिजे. कारण मी लग्न जमवलेली गोष्ट वेगळी होती आणि हे मनाने केलं तर मला काहीच फायदा नाही होणार या सगळ्या गोष्टीचा, असं म्हणत असते. तर आता लगेच सपनी म्हणते हो ना मम्मी, आता काय करायचं मग? तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात बघू आपण. तेवढंच आर्यन मरून मंजूचं लक्ष सगळं वर असतं. आर्यन बघतो तू मंजू वर का बघते? तेवढ्यात ती म्हणतो की म्हणजे इकडे वर माझ्या रूममध्ये कुणीतरी गेलं आहे. आर्यन आता मंजूपासून पळत जायला लागतो. इकडे सत्या त्याच्या रूममध्ये कॅमेरा सापडत असतो. तेवढ्यात त्याला तिथे कॅमेरा दिसतो आणि कॅमेरा काढतो आणि हातात घेतो. म्हणजे तो म्हणतो की इथे पण कॅमेरा बसवलेला होता. आणि आर्यन पळत येत असतो आणि आता सध्या तिचा कॅमेरा हातात घेऊन उभा असतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय ट्विस्ट असणार आहे. खरंच पकडेल का आता आर्यन मग सत्याला रंगे हात? हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.